नमस्कार, मी आयशा सय्यद. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक सध्या पंढरीच्या दिशेने जात आहेत. आपण वारीमध्ये आहोत. वारीतला सगळा आनंद उत्सव आपण साजरा करतोय. वारकरी वारीमध्ये राहतात कसं, त्यांच्यासाठी जेवण कसं बनवलं जातं, हे सगळं जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जेणे वेद करी, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा जेवायचं कसं, हा सगळ्यांसमोरचा प्रश्न असेल की आपण 2 वेळचं खाणार काय. तर ते जेवण असं बनवलं जातं. मावशी, काय नाव तुमचं? छाया भोसले, छाया श्रीकांत भोसले. हा, गाव? बार्शी तालुक्यात काटे सारोळा. हा, आता इथं जेवण बनवतं काय आहे आज जेवायला? आज चपाती आहे, पुलाव भात आहे, हा, परत बासुंदी आहे, हा. जिलेबी आहे, भाजी काय आहे? भाजी छोले भाजी. छोले भाजी. छोले भाजी नाही केलं पदार्थ? हा, केले. बासुंदी बिसुंदी. बासुंदी बिसुंदी केली. वारकऱ्यांना खुशमध्ये सांभाळायचं आणि 2 टाइम स्वयंपाक बनवून ताजा घालायचा. बरं, मला मला खाऊ घालायचं नाही. मला एक सांगा, घरात तुम्ही वारीला आलाय, हा, घरची कामं आता कोण करते? घरची कामं मुलं आहे, ती सुना आहे, त्या तुला सांभाळते. टेन्शन नाही. शेतकरी वर्ग आहे आमचा. हा, मग आता बाजरी बिजरी कसं काय? बाजरी नाही आमच्याकडे. मग काय? ऊस आहे, ऊस लावणार. सोयाबीन, कांदा लावत्या. आता रोप टाकून आलोय, परत गेलं की कांदा लावायचं. पण आपलं कसं आहे, बायकांचं काही स्वयंपाक काय सुटत नाही का? नाही बाहेर आलं सुटत. तरी करायचं. बाहेर आलं तरी करावं लागतं. गरीब बाईला चुलन मूल चुकलं नाही. आलं का लक्षात? वारीला जावा, देवाला जावा, आणि शेतीत जावा. ही चूल काय आपल्या जात नाही बाजूला. जात नाही बाजूला. रोज करायला लागतं. घरचा स्वयंपाक, इथला स्वयंपाक, काय फरक काय आहे याच्यात? फरक कसा आहे? घरच्या स्वयंपाक घेतल्या ह्याला जरा ही येतो ना, आनंद स्वरूप येतो. वेगळा स्वरूप आहे. घरचा कंटाळा येतो, इकडे येतो कंटाळा. घरचा कंटाळा येतो, आळूस येतो. तिथं नुसता असा ग्रुप येतो, आनंद येतो. आणि आनंदाची वारी आहे, आनंदवारी नावच आहे ना, आनंदवारी. मग ही आनंदवारी. ह्या स्वयंपाकात शिनच येत नाही, रुपयाची गोळी लागत नाही. घरी ते सकाळ संध्याकाळ स्वयंपाक केला तर लगेच हाडी ताप येतो. असं इथं आनंद येतो. मावशी, तुमचं नाव काय? ललिता पवार. बरं, इथं स्वयंपाक करताय आज, काय वारीला आलाय, कसं काय वाटतंय? आनंद वाटतो. आनंद वाटतोय. किती वर्षाची वारी तुमच्या? आता 2-3 वर्ष. 3 वर्ष झाली. चालताना एवढं चालायचं म्हणलं, एकदम आळंदी देऊपासून चालायचं पंढरपूर पर्यंत, काय नाही एवढं चालायचं, पाय ना दुखत, रोज चालायचं. काय सुद्धा वाटत नाही, आनंद वाटतो देवाच्या जायला. शेतीला चालत जात नाही त्या बायका, गाडीवर पाहिजे. इथं चालतं. हा, इथं चाललेलं काहीच वाटत नाही. आलं की अरे इकडे. पण शेतीत देवासाठी गाडी पाहिजे. जायला देवा. वारीत आल्यानंतर राहायचं कसं, कुठं राहायचं, तर हे असं राहिलं जातं, असं पाल ठोकला जातो, त्याच्यात राहिलं जातं. आपल्यासोबत काही वारकरी. मावशी, वारीला आलाय, हो, कसं वाटतंय? छान. वारीचा आनंद खूप छानच असतो. आनंद आहे. हो, बरं, इथं राहायला कशी व्यवस्था काय? व्यवस्थित आहे. त्यातच आनंद वाटतो आम्हाला. सोय सगळी होती आमची, होती सगळी सोय. छान वाटतं. वारीतला आनंदच वेगळा असतो. 13 वर्ष झाली मी वारी करते, त्यामुळं एकदा आलं की माणसाला परत यावंसं वाटतच. त्यामुळे आनंद घेता येतो. ज्यांना वाटेल आनंद घ्यावा तर वारीत यावं त्यांनी. मावशी, हरी. तुम्ही कुठल्या? मी मुंबईवरून आले. मुंबईवरनं. खूप छान वाटतंय. आणि मला पण 2 मुलं आहेत. सुना सगळे घरचं बघतात. मला काही टेन्शन वगैरे काय नाही घरचं. आणि आज नातीचा बर्थडे आहे, त्याला हॅपी बर्थडे करायचा. बरं, मुंबईवरनं ह्या सगळ्यांबरोबर कसं काय कॉन्टॅक्ट झाला तुमचा? कसं या ओळखीचे आहेत, माझे फ्रेंड. तुमची कुठं ओळख झाली दोघींची? वारीतच ओळख झाली. बरं, मुंबईवरनं काय एवढे गर्दी, घाम सगळा येतो त्या लोकल मध्ये, ते सोडून इकडे आल्यावर भारी वाटतं ना? विठुराय बोलवतो ना,
भारी वाटतं पण इकडच्या एकदम वातावरणात. मस्त मध्ये. काही नाही या सोहळ्यात काहीच होत नाही, इतका आनंद. ह्या माझ्या समोर कितीतरी वाऱ्या करत होते पण मला मनच झालं नाही माझं यायचं. पण एक वर्ष मग आले आता की कसं काय सुरुवात नाही कशी केली? नाही, मग मला माझ्या मनानेच म्हटलं मी एक तरी वारी करीन बाई सर. एक पण वारी एक करायची वारी अपेक्षा म्हणता होती. म्हणता माझ्या 5 वाऱ्या झाल्या. हा. एकदा आलं की मग पुढच्या वर्षी आवडतं. हो, इथून पुढे मला जर पाय बी म्हणजे दुखले नाही तर मग परत ठेवले ना येणार. पांडुरंगाने, आता 5वी तर वारी. येणार. असं पण मी 3रं वर्ष झालं वारी करतोय, हा. तर एकदम खूप छान भारी वाटतंय वारीत येऊन. एकदा आलं सारखंही वाटतं. बरं असं म्हणतात की राजकारण आणि वारी वेगळी पण दोन्ही एकत्र आहेत. कसं तर मनसेचे तालुका अध्यक्ष आमच्या दौंडचे आहेत, जे वारीमध्ये चालत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बोलूया. काय वारीमध्ये आला, काय अनुभव आहे तुमचा? वारीचा माझा 8वा अनुभव आहे. म्हणजे 8 वर्षाला मी या दिंडीमध्ये येतो आणि या धोमेश्वर दिंडी सोहळ्यात साधारणतः 25 वर्ष पूर्ण आता ह्या वर्षी होत आहे. ते याचा सर्वात जास्त आनंद आमच्या दौंडकरांना आणि आमच्या सर्व वारकऱ्यांना आहे. आणि हा उत्साह आपण तुम्ही पाहिलाच असेल, अतिशय आनंदाने, अतिशय म्हणजे आता पाऊस असेल, काय असेल, वारा असेल, जो वारकरी आहे त्याला काहीच तमा नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून तो आनंद व्यक्त करत असतो. वारीमध्ये एवढं चालतात त्याच्यासाठी उत्साह खूप मिळतो तुमच्या. हा ही म्हणतो ना, जसं अदृश्य शक्ती कुठेतरी आहे आणि हा थकवत जाणवत. आता आम्ही 20-22 किलोमीटर चालून आलो आता. म्हणजे तुम्ही तर आता लगेच इथे आम्हाला भेटलात, आम्ही खालीही बसतो नाही आणखी, पण आमचे चेहरे असं थकवा कुठं जाणवत नाही तुम्हाला, कारण ही अदृश्य शक्ती 100% इथं कुठेतरी वावरत असते या पूर्ण सोहळ्यामध्ये. आमच्या दिंडीचे 2 खंदे लोक आहेत, त्यांच्या आता 85 वय आहे आणि त्यांचा साधारणतः 70-75 वय आहे. पण अजूनही तोच उत्साह, तोच आनंद टिकवून ठेवलाय. पांडुरंगाने ठेवलाय, आम्ही नाही, पांडुरंगाने ठेवलाय. आणि आजही ते आमची जेवणाची व्यवस्था, शेवटचा वारकरी जेवला का नाही याची सगळी ती चौकशी करत असते, हे 2 जण. माऊली काय नाव आपलं? अशोक जयराम आहेर, रिटायर रेल्वे मेल ड्रायव्हर. माझं कमीत कमी आज 17-18 वर्ष झालं मी या दिंडीमध्ये चालतो. जसं हे म्हणले सगळ्या वारकऱ्यांची तुम्ही काळजी घेता ह्या काळजी घेता म्हणजे आम्ही 2 जण तर लय काळजी घेतो. प्रत्येक जण बरोबर आपल्या दिंडीचे आहे का नाही, का त्यांना आणल्यानंतर आपली जबाबदारी आहे त्यांना घरपर्यंत व्यवस्थित सोडणं आणि खाणं पिणं, त्यांचे राहण्याची सोय, हे आमचे मेन बॉस आहेत. लय जबाबदारी खरंच घेतात आणि सगळे पुण्या गोविंदाने, आणि हे सगळे आम्ही एकत्र भावासारखं राहतो. महिलांना बी आमच्या बहिणीसारखे, माझे समान, मुली समान आम्ही त्यांना वागणूक देतो. त्याच्यामुळं हा काय आहे, समाज दरवर्षी वाढतच चाललेला आहे आणि हा आनंद आयुष्यात कधी बी नाही येणार. ते असं म्हणतात की ह्या वयात लोकांना घरातनं बाहेर जायला नको वाटतं, तुम्ही वारी करता. वारी करता म्हणजे हा आनंद मिळत नाही ना परत. आणि प्रत्येक ठिकाणचं काय आहे, वेगळे वेगळे गावं, माणसं, हे सगळं बघायला मिळते, परत मिळायचं नाही. आणि घरात बसून काय करणार सांगा ना. बरोबर. माऊली तुमचं नाव काय? सुभाष बाळकृष्ण महाम. तुम्ही पण हे म्हणलं तसं की वारकऱ्यांची सेवा करता, काय मनात भाव असतो? सेवेसाठी जन्म घेतला, सेवा करणे. काय पांडुरंगाला काय मागणार आता तुम्ही ह्या वर्षी? त्यांनी दिलंय भरपूर, एवढं की मागायची गरजच ठेवली नाही. काय भाव असतो ज्यावेळेस तुम्ही चालत असता एवढं ज्यावेळेस कोरोनामध्ये लोकांनी सांगितलं होतं हा 2 दिवसात जाईल, त्यातनं झोपीतनं उठवलं ना, आज काम करतोय आम्ही. अजून काय पाहिजे आपल्याला? हेच मनात भाव आहे की आपल्याला दुसरं काय पांडुरंगाने नाही, आपल्याला सगळं दिलंय, भरपूर दिलेलं आहे आपल्याला. त्यात म्हणजे जोडीदार माझे सगळे चांगले, एकही असा नाही की आणि निर्व्यसनी सगळे, सगळे बिगर व्यसनी. बिगर व्यसनी माणसं हे मानायला पाहिजे. अध्यक्षाकडे सगळं ट्रकचं नियोजन असतं, गाडीचं नियोजन असतं, कुठल्या वाहनाला कुठं बोलवायचं हे त्याने ठरवायचं असतं. आमचं त्याचे विशेष महत्व आहे त्याला. आम्ही काय सेवा करत चालत असतो, प्रत्येकाची जबाबदारी सांभाळून चालतो. माझे 25वे वर्ष आहे. माझे नाव सुनील दशरथ वाघमारे, राहणार दौंड. धम्मेश्वर दिंडी सोहळा आम्ही 25 वर्ष झालं चालवतो. काय मनात काय भावना असते ज्यावेळेस तुम्ही चालत असता वारीत? मनात भावना आमचे सगळ्या वारकऱ्यांना सेवा चांगली मिळावी, त्यांना कुठली तकलीफ होऊ नये. बरं, नियोजन तुम्ही सगळं करता ते कसं करता? 1 महिना अगोदर नियोजन असतं. कसं करता ते? कुणाला कसं अरेंजमेंट म्हणजे कशी कोणाची करायची? देणगी, ट्रकची काय? ट्रकची आमचे मित्र आहेत, ते आम्हाला ट्रक देतात. आणि जेवणाचं वगैरे कसं मग? ते जेवणाची कोणाचं? आम्हाला पंक्ती मिळते, ते आम्ही सर्व 1 महिना अगोदर नियोजन करतो. पाण्याची ह्याची सोय सगळी करतो, मेडिकलचे औषध सगळे असतात. वारीत आलाय,
काय भावना आहे? वारीत हे माझं प्रथम पहिलंच वर्ष आहे. मी आतापर्यंत कामाला होतो आणि आता ह्या 30 एप्रिलला मी रिटायर झालो आणि मी वारीचा आनंद पहिल्यापासून म्हणजे घेणारच होतो. आणि ह्या उत्सवाची एवढा दांडगा आहे की प्रमाणाच्या बाहेर. तुम्ही पहिल्यांदा काम गेल्याच्या नंतर मी पहिलं ठरवलं काही झालं जीव गेला तरी चालेल पण माऊलीचा आनंद घ्यायचा. मला ह्या ठिकाणी माऊलीमध्ये खूप आनंद वाटला. म्हणजे मवळता, लीनता आणि उदारता हे तिन्हीचं संगम तिथं शांती ब्रह्म ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि विठ्ठल पांडुरंग हे ह्या ठिकाणी भेटले आणि हा असा उत्साह जगामध्ये कुठेही नाही. हा आनंदाचा जी भर आहे, ही जी एनर्जी आहे ही अलौकिक आहे. आम्हाला वाटलं बी नव्हतं की आता आपण एवढा पट्टा एवढं लांब चालत येऊ काय, पण ऑटोमॅटिक सकाळी उठल्याच्या नंतर असं वाटतं आता आपण एवढं रनिंग करणार होईल का नाही शंका वाटते. पण असं काय ना, रस्त्यावर उतरल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तिथपर्यंत जात असतो. तर ही जी भगवंताची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे, ही अलौकिक आहे. रामकृष्ण हरी. कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.